धूम्रपान आपके लिए हानिकारक है। बघा आपलं काय झालं तर झालं. दादा झोपतो का? मग कोण होता तो? हात करतो का? मग कोणतरी ओळखीत असेल. जाऊ दे, काय करते आपण. ऑफिसमध्ये आहे ना, आलो एक 5 मिनिटात आलो. हा बाकीची काही मीटिंग सगळं हे करून टाका. ते काय आहे ते आपण ऑफिसमध्येच बोलतो. आलो आलो, मी ऑफिसला पोहोचलोय. ठीक आहे, तुम्ही पार्टीला घेऊन या आणि जे पण काय असेल इथं ऑफिसमध्ये बोलू आपण. या तुम्ही घेऊन. मी पोहोचलोय ऑफिसला. हो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लाईट चाललंय? लाईट बिल. लाईट बिल. हो, बरं. बसा. तर बाकी चालेल ना पार्टी? येईल ना सर. हा फोन केले मी त्यांना. हा. आपली पपुली विवाह संस्था खूप अग्रेसर होणार आहे सर. बरं. आता मी 2 पार्टीला बोलवलंय. तर माझं काय मत आहे, भरपूर गरजेवंत लोक आहेत. तर एक नवरी, एक नवरीचा भाऊ, तुम्ही मामा व्हा. मी आपलं तुमच्यासोबत नातेवाईकच म्हणून बोलतो. मला ते धंदा करायचं कसं सर? धंदा काय आपण आज करतोय का? अहो पण सगळं मान्य आहे. जर खोटं कुठं साबित झालं तर पुढं काय करायचं? हे बघ दाद्या, हा, ते पहिले जी पद्धत होती ना ते बंद कर. आता नवीन टेक्नॉलॉजी आली, जरा सिस्टमवर काम कर ना साहेब. वेबसाईटवर बघ. आता जे जुने फॅक्ट आहेत ना, जे पहिले आपण फसवफसवी करायचो, ते आता कोणत्याला बळी पडत नाही. आता इंटरनॅशनल जरा मोबाईल वगैरे, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा याच्यावरती आहे ना भरपूर. त्यातनं काहीतरी आयडिया घे ना. सर मग एक आयडिया माझ्याकडे आहे. कोणती? संस्था तर खोली आपण. हो. आता जर आपणच जर बरं, संस्थेचं वेबसाईटवर काय टाकलंय का? ऑनलाईन काय टाकलंय का? सगळे सर, ऑल टोटल जगामध्ये आपली साईट दिसते. होय ना? हो. आपल्या ब्रँचेस वगैरे सर्व दिसते ना साईटवर? सगळं 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 ऐका ना. ऍक्च्युली आपल्या सर्व साईटवर दिसायला पाहिजे. ओके सर. ब्रँच कुठं आहे, सगळं कुठं आहे ते. ओके सर. फक्त मला काय म्हणायचं थोडक्यात ऐकून घ्या. आता जे येणारं लेटेस्ट आहे पार्टीत पैसेवाली. बरं. आपण नाहीतर फ्रॉडच करतोय. ह्या जगामध्ये किती असतील माहित नाही, देणे घेणं नाही. बाकी मॅडम लोकांचे बघा ना, सगळ्यांचे पगार वगैरे तुम्हाला बघावं लागेल साहेब. त्यामुळे एक काम करू, हे पार्टीचं लग्नाची तयारी करू. माझे आता 2 जण नातेवाईक मित्र म्हणून आहेत, तिला नवरी करू आणि याला भाऊ करू. आणि राहिलं गोष्ट रिअल मध्ये लग्न करायचं, तो पोरगले पार्टीवाले. एकदम कशाला झंझट करत बसायचं की इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, त्याला देऊन टाक ना सगळं. कशाला हे करत बसलाय? मग आपण काय खायचं ढेकळं? तुम्ही शांत डोक्याने काम करा ना. डन करून घ्या बाबा. तुझ्या पद्धतीने कसं करायचं ते कर. मला फक्त पैसा पाहिजे बस, मला काय माहित नाही. ओके सर. माझ्यासोबत याचा तुम्ही? हो, येणार. डन. मग मी बाकी सगळ्या त्या दोघांना बोलून घेऊ. घ्या बोलून. ओके सर. सर अनुभव आहे ना लग्न जुळवायचा? हो. तुम्हाला दादा? हो. पण तुमची संस्था रजिस्टर आहे का? अहो संस्था रजिस्टर म्हणजे काय म्हणायची, एकदम ऑनलाईन मध्ये ऑनलाईन दाखवतो आपल्याला. आणि तुम्ही तर पटायचे गोड बोलायला. तुम्ही भाऊ सगळेजण डुप्लिकेट नातेवाईक म्हणून जायचंय आपल्याला. ठीक आहे. आता पोरगी येईल, तिला पाहून घ्या आणि सगळे आपण एकत्र मिळतोय आणि मग घेऊन जातोय. डन. लोकांना कळायला पाहिजे हे ज्युनियन आहे. जरा ह्यांचं मला जरा गेटअप जरा बरोबर वाटत नाही. जरा ह्यांचा लुक चेंज करा. ठीक आहे. आता हे काका हे ओरिजिनल दिसतात, ज्युनियन दिसतात. हे पण ज्युनियन दिसतात.
जेवढा पैसा देईल ना तुम्ही तेवढं भारी एकदम परफॉर्मन्स होणार. चला मग तुम्ही या, सांगितल्याप्रमाणे आपण कामाला लावू. ठीक आहे सर. चालतंय. ओके. चला सर येऊ. हो या. व्यवस्थित काम करा. आपल्याला अनेक बरेचसे काम करायचे. काका तुमच्या पण जबाबदारी मोठी आहे. बसा बसा मॅडम. अनुभव काय? अनुभव अनुभव म्हणून काय विचारता साहेब. अहो आम्हाला असा अनुभव आहे, आम्ही लग्न अशी जोडली आणि अशी कडकन मोडली. काय ग सांग. आम्हाला भरपूर अनुभव आहे. त्याची काळजी करू नका. बर. किती जोडले आणि किती मोडले? अहो असं काय विचारताय. अहो डोक्यावर जेवढी केस आहेत ना तेवढी आम्ही लग्न जोडल्यात. तेवढीच मोडले. होय? अरे वा वा वा. सर आता एक प्लॅन आहे. सगळं तर आपलं टेम्पररी ऑफिसरनं बोलणं झालेलं आहे. तेव्हा माझं काय मत आहे आता बघा, पूर्ण समजून घ्या. आपल्याकडं किती टीम आहे माहिती आहे का? 8 ते 9 जण. सर्व काय ते आणि पैशानेच आपण मोजलेले सर्वांना. फक्त सर होणार आहे पपुनी विवाह संस्था, त्या संस्थेमार्फत आपण काम करतोय. तर प्रत्येकाला ठरवून दिलेलं काम आहे, पण लीडचं रोल तुम्हाला दोघांना करायचं. मॅडम नवरीचं ओके. पैसे भेटले जातात आम्हाला, काळजी करायची नाही. माझे संघच नका करू, मला टोपी नका घालू. मी सगळ्यांना टोप्या घालतो, तुम्ही मला टोपी नका घालू. ज्याचं खातो त्याच्यावर आम्ही उलटतच नाही कधी. तुम्ही आमचे अन्न जाता. पाहिलं का साहेब माझे कलाकार एक नंबर. ओके. तर ठरल्याप्रमाणे उद्या सकाळी सकाळी सर्व तयार व्हा. आपण काय करू, कोर्टाद्वारे नाही मंदिरात लग्न लावायची तयारी करू. आणि एकदा लग्न लागलं, मॅडम तुम्हाला माहिती आहे ना मिनिमम किती दिवस तुम्ही नवऱ्यासोबत राहाल? नवीन 4 दिवस, 2 ते 3 दिवस. चौथ्या दिवशी आम्ही सर्वजण येणार. बस स्टॉपला तुमची वाट बघणार. तुम्ही मस्तपैकी नाहीतर आठवणी या, तुम्ही आठवणी या. मग सगळं म्हणजे मला वाटतं एक संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही तयारी करा. दिवसा पूर्ण तुम्ही प्लॅन आखा. काहीतरी तुमच्या नवऱ्याला खोटं नाटक बोला. आपलं जे ठरलेल्या प्रमाणे तुम्ही टोका. टेन्शन अजिबात तुम्ही घेऊ नका. सगळं सोनं नाणं घेऊन ती येणार तुमच्याकडे भेटायला. बघा परत सांगायचं करून नाही तर अनुभव. एवढा अनुभव आहे आम्हाला, तुम्ही सांगायची गरज पण ते चौकीचं मात्र तुम्ही तुमचं बघून घ्या बरं का. त्याच्यामध्ये आम्हाला काय पाडू मी नका. बघतो, त्याचं नका टेन्शन घेऊ. डाव्या हाताची मळे साहेबाची. ते बघतो मी. ठीक आहे मग तुम्ही या, उद्या भेटू आपण. डायरेक्ट मंदिरात जायचं आपल्याला. लग्न केलं डायरेक्ट. आणि मी तर म्हणतो कशाला एवढं सगळं 4-5 लोक गोळा करून घंटा साहेब लग्नच लावून देऊ. एकदा लग्न झालं मग पुढचा प्लॅन करू. डन झालं सगळं. ओके. तुम्हाला डबल मानधन अजून माझ्यातर्फे मी देईन. बर बर. म्हणजे यंदा कर्तव्य आहे. आता कर्तव्य. ठीक आहे ठीक आहे. चांगले दिसतात, मस्त ऍक्टिंग करतात. पण साहेब तेवढं आमचं पैशा पाण्याचं बघा तेवढं. पैशाचं काय, हे घ्या पैसे. पैसे पैसे काय पैसे. आणि तुम्ही चांगलं काम केलं हे डबल भेटणार. पैसे दिलेत म्हटलं, कामाची काळजी करू आणि नका. तुम्ही कामाचं काय टेन्शन घेऊ नका. आमचं काम आहे ना 1 नंबर काम आहे. मॅडम हे पैसे काहीच नाही, ह्याच्यापेक्षा डबल. पण ऍक्टिंग तुम्ही समोरचा बघूनच तुम्हाला फसला पाहिजे. हे जाळे फेकायचं काम करतील आणि तुम्ही जाळ्यात अडकवायचं काम करायचं. अहो आम्ही अशा लोकांना असं अडकवलंय ना ते अजून निघालेच नाही बाहेर. आले का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला मग येतो आम्ही. ओके या. तेवढं अजून स्वखुशीने काय देता आलं तर बघा. पहिलं काम तर करा, पहिलं काम तर करा. कामाचं टेन्शन घेऊ नका अजिबात. आता ओके. ऍडव्हान्स दिला ना तुम्ही काम दणकून येणार. मॅडम तुमची पण मोठी जबाबदारी आहे, तुम्ही काळजी नका. कारण तुमच्यावरच आहे. ते जाळ्यात अडकला पाहिजे मुलगा. अहो कामाचं टेन्शन घेऊ नका. आमच्या ओके. दोघांचं काम आहे ना एकदम 1 नंबर होणार आहे. तुम्हाला सांगितलं ना आम्ही आधीच. आम्ही लय जुळलीत आणि लय मोडलीत. ठीक आहे या तुम्ही. काय गणपत साहेब सांगितले की तुझ्या दोस्ताची कथा तुला बोललेलं. सोयी माझा मित्र पक्या. त्यांचीच बहीण होती नाही का तुला म्हणलं एखादं स्थळ आहे म्हणून. अच्छा यांची कोण बहीण आहे का ती? हा. आणि
बहीण म्हणजे खरंच लय गोड आहे राव, आणि देखणी बी एवढी. नाकात एक आहे. वा वा वा. पण बघ तुझ्या मित्राला झालं तर तुला सांगितलं होतं ती. तर मग त्याला मी बोलून घेतो, त्याला सांगतो की बाबा असं असं स्थळ आहे आणलेलं आहे. मग त्याला घेऊन येतो, मग समोरासमोर आपलं जे काय असेल ते बोलणं आपण करू. बरोबर, समोरासमोर झालेलं कधी पण चांगलं असतं. आता त्याला पास झाली म्हणजे प्रश्नच मिटला. आणि बाकीचं जे काय असेल ते तुमच्या संस्थेचं जे काय असेल ना ते आपण बोलू. तू चिंता जरा बी करू नको. तर ठीक आहे, बघू आता. हा, शेवटी कशी पसंत त्याची आहे ना, लग्न त्याला करायचं आहे. मित्र असला म्हणजे मित्र म्हणून माझं काम कसं आहे, नुसतं जुळवून दे ना. ठीक आहे, भेटू आपण मग. बरं चालतंय. उद्या भेटायचं. बरं डन. चालेल, मग उद्या भेटू आपण. हो, चालेल. उद्या कार्यक्रम ठरवूया. हो हो चालेल. चालेल, येऊ का मग? मासा जाळ्यात अडकला. नमस्कार. ही मुलगी, मुलीचा भाऊ. तुम्हाला ठरल्याप्रमाणे बायोडाटा तर मिळाला असेल की, बघितली की तुम्ही? हो, सांगितलं मी त्याला. हा, मग आता उशीर कशाला करायचं? चला, साहेबांनी बोलवलं ऑफिसला. नमस्कार. हा बसीच. मी ना मुलीचा भाऊ. बरं. आणि मी यांची बहीण आणि यांची होणारी बायको. हा? आता पसंती तर झालेली आहेच, मग आता तुमची फॉर्मॅलिटी असेल ती पूर्ण करा. बरं, मुलाला मुलगी पसंत आहे? बस का साहेब, समोर बघा की किती लागले. माझं विचारायचं काम आहे ना. ओके. धनू, मुलीला मुलगा पसंत आहे? आहे ना? काय अडचण? अडचण काहीच नाही आता. हो साहेब, पुणे व्यवस्थेमध्ये अशी कुठली अडचण आली का आतापर्यंत? काय सांगता तुम्ही? ही कितवं लगीन आहे ती विचारू नका बरं का. पण आता फक्त काय करा, प्रोसेसला सुरुवात करा. काय म्हणायचं? बरोबर आहे. मुलीला मुलगा पसंत, मुलाला मुलगी पसंत. करा तुमची आता प्रोसिजर काय आहे ती. सर, आपली काय हरकत नाही, मुलगी पसंत आहे मला. मग लिगल प्रोसेस करू मी? हो चालेल. पण एक मुलीची अट बी आहे साहेब. काय? ते मी त्यांना बायोडाटामध्ये सांगितले. जे नवऱ्याचं ते बायकोचं होणार. प्रॉपर्टीचा विषय सांगतो. बायोडाटामध्ये आपलं रितसर प्रोसेस आहे. तुम्ही जे दागिने घालता ते स्त्रीधन, तिलाच ते राहणार स्त्रीधन. हा, आता जे तुमच्या नावावर 20 एकर जमीन आहे, ती 20 एकर जमिनीची मालकीन ती पण झाली, कारण ती नॉमिनी होणार. मग त्यापेक्षा आपण काय केलंय, तुमचं पहिलंच लग्न मोडलंय, मग ती काय करायचं आपल्याला, 10 एकर यांच्या नावाने करून टाकू. राहिले तुमचे 2 फ्लॅट आणि ती 2 बंगले, त्यापैकी एक यांच्या नावाने करायचं. आणि ती अग्रीमेंट सुद्धा सगळं मी बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे. बरं. अग्रीमेंट मॅडमच्या नावाने करून टाकतोय. ही मंजूर तुम्ही हाय बोललेले 2 जण, तुम्ही तुमचा मित्र, मामा, जे बी असतील यांचे नातेवाईक, यांना सर्व काही अटी मान्य आहे. तेव्हा आपण आता कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज सारखं आपण या संस्थेमार्फत लग्न करतोय. कोर्ट मॅरेज होणार, पण तुम्हाला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळणार. सर, आग्रे तुम्ही आग्रे आहात, तुम्ही 2 जण आग्रे, तर ह्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया. ठरल्याप्रमाणे तुम्हाला पसंत आहे सगळं? हा, ठीक आहे. त्या पद्धतीने सर आता आपण बार उडवून टाकू. तुम्ही यांच्या सह्या घ्या. हो, मी आपल्याला लागतो कामाला. सर्व तयार केलेले आहे. हा, त्याच्यात तुमचे 2 सह्या आणि एक गॅरंटर लागेल मला. सर्व काय मी तयार आहे, ते सगळं करून ठेवतो. तुम्ही या.